तर रमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी तब्बल 39 कोटींची साडी बनवली आहे। या साडीसाठी तब्बल 33 कोटींचे हिरे आणि 2 किलो सोन्याचा वापर होणार आहे। संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा चढवण्यात येतोय। दरम्यान रोहित पिसाळ हे प्रसिद्ध उद्योजक आहेत। त्यांच्या संपूर्ण कार्यालयामध्ये अस्सल सोन्यानं रंगवलेल्या कलाकृती आहेत। यामध्ये विविध पेंटिंग्स, कपडे, सायकल, बूट आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे। 39 कोटींची साडी तयार केलेली आणि त्या साडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजे रमामाता आंबेडकर त्यांचा फोटो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यांचं वर्क असणार आणि ते संपूर्णतः गोल्डमध्ये आणि हिरे जडित अशी ती साडी असणार आहे। नेमकं ते काय आहे, संपूर्ण कसं असणार आहे? एकतर साडी बनवण्याच्या पाठी एक माझं एक ध्येय होतं की जसं बाबासाहेबांनी ज्या काळामध्ये आम्हाला घरं नव्हती त्यावेळी राजगृहासारखं एक व्हाईट हाऊस उभा केला आणि ते पण हिंदू कॉलनीमध्ये केला। सो वन बेंचमार्क वॉज सेट। अपार्ट फ्रॉम दॅट ज्या मातेने इतक्या त्यागाने फाटलेल्या पदराने जर आमच्यासाठी संसार केला, त्या त्यागामध्ये आज तिचा तो मुलगा तो पदर हिऱ्यानी आणि सोन्यानी मढू शकतो हे माझा दाखवण्याचा प्रयत्न होता। जे 33 कोट देव आहे तर तुमच्या निसर्गामध्ये 33 प्रकारचे शास्त्रांमध्ये लिहिलेले की देव आहेत जे तुम्हाला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देतात। म्हणजे त्याच्यामध्ये रुद्र असेल, प्रजापती असेल, अश्विन असेल, तर हे सगळे देव म्हणजे त्यांनी मला किती दिलं माहीत नाही, पण माझ्या बाबासाहेबांमुळे हे सगळं मला मिळालेलं आहे। म्हणून मी प्रयत्न केलेला आहे की तिच्या त्या कुंकवामध्ये ते 33 कोट म्हणजे 33 कोटीचे हिरे लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये की इट सिम्बॉलाइज दॅट हे जे माझ्या मातेचं कुंकू आहे म्हणजे बाबासाहेब आणि हाच माझा तो 33 कोट क्वालिटीज असणारा, त्याच्यामध्ये ते सगळे गुण घेऊन येणारा तो माझा देव आहे। तर हा एक प्रकार होता। आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझी ही जी साडी आहे ती दुबईमध्ये आधी जाणार आहे। म्हणजे 1 महिना आम्ही इथे त्याला ट्रॅव्हल करणार आहे आणि इट इज गोइंग टू बकिंगहॅम पॅलेस आणि दुबईचे अल लक्ष म्हणून एक जनरल ट्रेडिंग कंपनी आहे, ती कंपनीनी 100 करोडचं ऑप्शनमध्ये म्हणजे त्यांनी ती बुक केलेली साडी आहे। तर बाकीचे पैसे मी माझ्या लोकांसाठी शाळा, हेल्थ सेंटर हे सगळं उभं करण्याचा मी म्हणजे प्रयत्न करणार आहे। कारण कसं गोल्ड आपण तेवढंच विकलं तर मार्केट प्राइस मिळते, पण जर त्याचं एखादं इनोव्हेटिव्ह आर्ट बनलं तर त्याची व्हॅल्यू बनते, हे मला मार्केटिंगमध्ये कळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।